कसं आहे मंडळी, झालं आहे की नाही एकदम झणझणीत मटण. आणि रविवाराजवळ आला म्हटलं की आपण खाटकूटची स्वप्न बघायला लागते आणि खाटकूटशिवाय तर रविवार जातच नाही. त्यामुळे तुमच्या उद्याच्या रविवारला स्पेशल करण्यासाठी मस्त असा आपण मटण मसाला अपलोड केला आहे. पटापट बघून घ्या आणि मस्त असा मटण मसाला नक्की बनवा. तुमच्या हॉटेलच्या जेवणालासुद्धा मागं सारेल असला आपला मटण मसाला बनतो आहे. आणि एकदा तुम्ही खाल्ला की कायमची तुमची ही रेसिपी बनून जाईल. असला भारी आणि झणझणीत बेत आहे आजचा. त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलं आहे, कारण मी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे आधीच मी त्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलं होतं. मटण घातलं आहे, थोडासा मसाला घातला आहे. आपण हा मसाला कसा बनवला ते पण बघणार आहे. आणि 2-3 चमचे दही घातलेलं आहे. आणि सगळं मिक्स करून आपण 15-20 मिनटं अर्धा तास मॅरिनेट करायसाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्या अंदाजाने ठेवा, म्हणजे तुमच्याकडे किती वेळ आहे, तुम्ही किती वाजता आणताय त्यानुसार तुम्ही मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण याला मस्त असं फोडणीला टाकणार आहे. आणि तोपर्यंत बघा मस्त मुरू द्या. एक नंबर अशी टेस्ट लागते. जेवढं मॅरिनेट होईल ना मटण तेवढे भारी टेस्ट लागणार आहे. आता एका भांड्यामध्ये 2 पळे तेल घातलं. एक छोटा कांदा बारीक चिरून यात घातला आहे. कांदा चांगला परतवून घेतला की मग हे जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं मटण ते यामध्ये घालून घेतले. मटण घातल्यानंतर आपण चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ आपण आधी टाकलं होतं ना, त्याच्यामुळं आता त्याला पाणी सुटायला लागेल. जसं जसं गरम होईल ना तसं ते आता पाणी सुटणार मटणाला. आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे, बाजूच्या गॅसवर एक तांब्यावर पाणी गरम करायला ठेवून द्यायचे. हे मटण तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल ना तरीसुद्धा हीच प्रोसेस करा, फक्त कुकरमध्ये करा. आणि कुकरमध्ये काय 4-5 शिट्ट्यांमध्ये मटण शिजून जाईल. आता आपण याला पाणी सुटेपर्यंत बघा थोडंसं झाकून ठेवलं. आणि झाकून ठेवलं की लगेच याला पाणी सुटायला लागतं. छान असं पाणी सुटलं याला. आता आपण याच्यामध्ये आता गरम पाणी घालून घ्यायचं आणि मस्त असं मटण शिजवून घ्यायचं आहे. बाकी काही यामध्ये घालायचं नाही. आणि मटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चांगलं ना ते हाड असते बघा, ते हाडकाचं मटण असतं ना ते चेक करायचं. हाडकापासूनच मटणाचा जो पीस असतो तो तुटला पाहिजे लगेच. मग आपलं मटण शिजलं आहे चांगलं असं समजायचं. आणि यामध्ये गरम पाणीच वापरायचं बरं का. मटणाला जर चव लागत नसेल तुमच्या तर समजा तुम्ही गार पाण्यात मटण बनवत असाल. आणि कधीही गरम पाण्यातच मटणाला शिजवायचं आहे. आता मस्त मटण शिजाय ठेवले तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. मोठा कांदा जो हातात बसतोय ना, एकच कांदा, तो मोठा कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलं आहे, लसणाच्या 10-15 पाकळ्या, 1 इंच आलं आणि कोथिंबीर घेतल्या. आता हा सगळा मसाला आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये आधी पहिल्यांदा 1-1.5 चमचे जिरं घातले. मग अशी जिरं दाखवायचं राहिलं तुम्हाला. जिरं 1-1.5 चमचे चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर कांदा घेतला आहे. हा मोठा कांदा आहे बघा, माझ्या हातात एकच मावत होता ना तो कांदा घेतला आहे. कसाही चिरला कांदा तरी चालते, कारण आपल्याला मसालाच बनवायचा आहे त्याचा. त्यामध्ये आपण 1 पळी तेल घातलं आणि तेलामध्ये चांगला मस्तपैकी कांदा परतवून घेतला आहे. कांदा चांगला परतवला की मग ह्याच्यात 1 टोमॅटो घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी खोबरं खूप जास्त वापरत नाही आहे. खोबरं जेव्हा जास्त आपण वापरतो ना तेव्हा काय होतं माहिती आहे का, हे मटण खाल्ल्यानंतर आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होतो. त्यामुळे खोबरं इथं मी जास्त वापरत नाही आहे. आणि इथं आपण जास्त काय वापरलं आहे, फक्त कांदा आणि टोमॅटो वापरला आहे. कोथिंबीरसुद्धा यात घातले, लसूण आणि आलंसुद्धा पण ह्यातच घातलं आहे बरं का. आणि 2 मिनटं याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं थंड होईल. आणि इकडं जिरं आणि खोबरं वेगळंच केले, म्हणजे ते वेगळा मसाला बनवणार. आणि हे सगळं एकत्र मसाला बनवून घ्यायचं. आधी जिरं खोबरं वाटून घ्यायचं आणि नंतर मग हा ओला मसाला. आता एका भांड्यामध्ये बघा मटण आपलं चांगलं शिजलं आहे. आता आपण भांड्यामध्ये फोडणीला देऊया. भांड्यामध्ये 2 पळी तेल घातलं. आणि हा जो चटणी म्हणतो आम्ही याला, मसाला जो आहे तो आम्ही वर्षभराचा बनवून ठेवतो आणि तोच आम्ही सगळ्या जेवणामध्ये वापरतो. त्यामुळे खूप भारी टेस्ट जेवणाला लागते. ह्यामध्ये सगळे मसाले असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये वरून काहीही गरम मसाला, खडा मसाला किंवा तुमचं लाल तिखट काहीही घालावं लागत नाही. तेलामध्ये हा मसाला थोडा का घातला मी, कारण चांगला कलर येतो. आणि का नाही याच्यामध्ये जो लाल तिखट असतं कलरसाठी वापरतात ते काही मी वापरत नाही.
तेलामध्ये घातलं ना की मस्त असा कलर येतो. आणि हा जो मसाला बनवला होता त्यातला आपण 2-4 चमचे मसाला यामध्ये घालून घेतला आहे. मसाला चांगला परतवून घ्यायचा. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथं जास्त मसाला वापरला तरी चालेल. मसाला चांगला परतवला ना, तेल सुटायला लागलं ना की मग मसाला परतवून झाला आहे असं समजायचं. आणि इथं बघू शकता एक कलरसुद्धा भारी आला आहे आणि मसालासुद्धा मस्त असा तेल सुटेपर्यंत आपण परतवलं आहे. आणि हे जे शिजवलेलं मटण होतं ते सगळे पीस आपण यामध्ये आधी घालून घेतलेले आहेत. आणि त्याचं जे पाणी निघतं ना ते आपण नंतर वापरणार आहे याच्यामध्ये. तर मस्तपैकी बघा सगळं एकत्र करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आणि आता याच्यामध्ये फक्त मीठ वापरणार आहे. आता काय असतं माहिती आहे का, खूप मसाले वापरले म्हणून मटण चांगलं होतं असं काही नाही आहे. आता याच्यामध्ये आपण कमीत कमी मसाले वापरलेत आणि वरून आपण खडा मसाला किंवा गरम मसाला असं काहीसुद्धा घातलेलं नाही आहे ना, लाल तिखटसुद्धा घातले आपण. ह्याच्यामध्ये आहे ही जी घरी मी रेग्युलर चटणी आमची जी असते तीच वापरली आहे. आणि एवढं भारी मटण झालं आहे ना की तुम्ही एकदा टेस्ट करून बघायलाच पाहिजे. आणि मस्त टेस्ट लागते या मटणाची. हॉटेललासुद्धा मागे सारेल एवढं भारी हे मटण लागते. त्यामुळे मी खूप जास्त मसाले वापरत नाही. कमीत कमी मसाल्यांमध्ये किती चांगलं बनवता येईल ना ते बघायचं. कारण कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान टेस्ट लागते. खूप जास्त मसाले वापरले तर सगळा मसाल्याचाच वास किंवा सगळी मसाल्याचीच टेस्ट त्या मटणाला लागते. त्यामुळे ह्याला मटणाची टेस्ट आली पाहिजे म्हणून कमीत कमी मसाले वापरलेले आहेत. आपण जे अळणी काढलं होतं ना पाणी ते सुद्धा त्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि परतवून घ्यायचं. किती ड्राय हवं आहे ना तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही पाणी ते आटवायचं किंवा त्याच्यामध्ये आणखी हवं तर असेल तर घालून घ्या. आणि मस्त असा आपला मटण मसाला तयार झालेला आहे. घरच्यांची वाहवा जर मिळवायची असेल तर ही रेसिपी स्किप करू नका. पटापट सगळी रेसिपी बघा, याचा मसाला कसा बनवला ना ते बघा आणि मस्त अशी ही रेसिपी घरी बनवून सगळ्यांना खाऊ घाला. कारण सगळेच तुमची वाहवा करतील. एवढा टेस्टी आणि भारी झणझणीत असा आपला मटण मसाला तयार झालेला आहे. आणि बघू शकतायस तुम्ही, दिसतोयच की नाही छान. जेवढा दिसायला भारी आहे की नाही तेवढाच टेस्टलासुद्धा भारी लागतो आहे आपला मटण मसाला. त्यामुळे ही रेसिपी उद्या बनलीच पाहिजे. आणि रविवार स्पेशल म्हटल्यावर अशा रेसिपीची आपण वाटच बघत असतो. त्यामुळे पटापट तुम्ही उद्या रविवारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. इतकी टेस्ट भारी येण्याची की हॉटेलच्या जेवणालासुद्धा मागे सारेल एवढा भारी आपला मटण मसाला बनवून तयार होतो. याची जी आपण मसाला जो बनवलेला आहे कमीत कमी साहित्य घालून मस्त असा आपण मसाला बनवला आहे तोसुद्धा नक्की ट्राय करा. झणझणीत अशा मटण मसाल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का. कारण मस्त अशा घरगुती पद्धतीच्या आणि चविष्ट अशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. त्यामुळे तुम्ही एकही रेसिपी स्किप करू नका. झटपट किंवा एकदम टेस्टी घरगुती पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत ना त्या तुम्ही घरी तर नक्की करू शकताय. आणि घरच्या साहित्यामध्ये खूप जास्त साहित्य बाहेरचं काही आणावं लागत नाही. ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील त्यामध्येच खूप साऱ्या रेसिपी आपण बनवलेल्या आहेत. तुम्ही त्या नक्की ट्राय करत जा. तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडतील. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर असा मस्त असा मटण मसाला बनवलात तर तो कसा झाला होता, घरच्या रिॲक्शन काय होती ना हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि शिजलाय सुद्धा एवढा भारी ना की तुम्ही बघतच बसाल. तुमच्या तर तोंडाला पाणीच सुटलं असणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे रेसिपीला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब